नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, त्या स्कीमचे डिटेल इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती आणतोय. यापूर्वी सुद्धा बरेच आलेले आहेत आणि पुढे सुद्धा बरेच येतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जर तुम्ही इंटरेस्टेड असाल म्हाडा पुणे लॉटरीमध्ये. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे कारण की डिटेल व्हिडिओ आहे. त्यामध्ये सर्व स्लाइड्स जे मी दाखवणार आहे ते सर्व इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्व डिटेल व्हिडिओ बघा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो आज आपण जी स्कीम घेऊन आलेलो आहे ती स्कीम आहे अकाउंट पार्क फेज 1. याचं लोकेशन आहे वाकड. स्कीम क्रमांक आहे 738 ए बी सी असे 3 आहेत. म्हणजेच 1 RK 1 BHK 2 BHK असे फ्लॅट्स असतील. सो त्या स्कीम बद्दल आपण बघणार आहोत. सो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 738 ABC. लोकेशन नाव आहे अकाउंट अकाउंट आहे, ते स्पेलिंग मिस्टेक आहे. अकाउंट पार्क फेज 1. लोकेशन आहे वाकड. लोकेशन बद्दल पुढे बघूयात. टोटल फ्लॅट्स आहेत इथे 1 RK जे आहे ते 11, 1 BHK आहेत ते 14 आणि 2 BHK आहेत ते 3. सो ABC अशा ग्रुपमध्ये आहेत. तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर सेपरेटली अर्ज करावा लागेल प्रत्येक स्कीमला. 738A, 738B, 738C. सो असे पैसे उकळण्यासाठी हे जास्त स्कीम्स काढलेले आहेत. एकच करू शकतात. बट ओके, केलेलं आहे म्हाडांनी तसं. मे बी चॉईसेस तुम्हाला द्यायला की 1 BHK साठी तुम्हाला जर करायचं असेल, फक्त 2 BHKच हवे असतील तर अर्थातच तुम्हाला 1 RK पण लागू शकतो. जर कंबाईन केलं तर हा पण एक रिझनिंग असू शकतो. तो पण एक व्हॅलिड पॉइंट आहे. आणि दुसरा म्हणजे की त्यांना फीस भेटते ऍडिशनल. सो तो पण एक आहे. यांचा कार्पेट एरिया जो 1 RK चा कार्पेट एरिया आहे 32, 1 BHK चा 39 पण आणि 2 BHK चा 50 स्क्वेअर मीटर. इन्कम ग्रुप एल आय जी प्राइस यायची आहे 1 RK ची 15 ते 17 लाखापर्यंत, 1 BHK ची 18 ते 21 लाखापर्यंत, 2 BHK ची प्राइस जाते 22 लाखापर्यंत. पोझिशन याचा जून 2024 म्हणजे विदिन अ इयर तुम्हाला पोझिशन भेटेल. सो जास्त लांब नाहीये. आणि कॉन्फिगरेशन ऑलरेडी सांगितलेलं, लिटिगेशन कुठलंही नाहीये. आणि बिल्डिंग बद्दल बोलायचं तरी कॉमन बिल्डिंग असेल. पार्क फेज 1 मध्ये ए आणि बी दोन बिल्डिंग आहेत आणि फेज 2 मध्ये सी आणि डी अशी टोटल चार बिल्डिंग येतात. सो त्यापैकी फेज 1 मध्ये जी ए बिल्डिंग आहे त्यामध्ये कमर्शियल प्लस म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि म्हाडा व्यतिरिक्त दुसरे पण फ्लॅट्स असतील. सो असं नाही की सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे. सो त्यामध्ये दुसरे पण फ्लॅट्स असतील जे की बिल्डर प्रायव्हेटली विकणार आहे. सो ते पण फ्लॅट असतील ए बिल्डिंग मध्ये आणि म्हाडाचे पण फ्लॅट्स असतील. हे सर्व 12 मजली बिल्डिंग्स आहेत. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असतील तुम्ही बाकीच्या स्कीम मध्ये बघितलं असेल, म्हाडाचे फ्लॅट नॉर्मली फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असे असतात. तर इथे उलट आहे. इथे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत जे 8व्या फ्लोअरच्या पुढे 8, 9, 10, 11, 12 असे चार फ्लोअरवरती म्हाडाचे फ्लॅट्स असतील. आणि मोस्टली सर्व फ्लॅट म्हाडाचे असतील वरच्या फ्लोअरवरती. लोकेशन बद्दल बघूयात. तुम्हाला अकाउंट फेज पार्क असं नावाने सर्च केलं तरी तुम्हाला लोकेशन भेटेल. आणि आय ट्रेंड लाईफ वाकड याचा आपण पूर्वी व्हिडिओ बनवला होता काही एक दोन सोडती पूर्वी. सो त्याच्या जवळच अकाउंट फेज 1 आहे. आणि इथे जाण्यासाठी रस्ता हा भूमकर चौक आहे. भूमकर चौकानंतर जो चौक लागतो त्या चौकापासून तुम्हाला लेफ्टला जायचं. विजय डाऊनटाऊन पण इथे बहुतेक आहे. तिथून पुढे पुढे गेल्यानंतर अक्षरा इंटरनॅशनल स्कूलच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट फेज 1 लागेल. हा वाकड म्हणतायत बट पुनावळे जवळच आहे. वाकडच आहे एक्झॅक्टली बट पुनावळे पण जवळच आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा यशवंत इन्फिनिटी लास्ट मागील जी सोडत होती त्या सोडतीमधला पुनावळेचा प्रोजेक्ट आणि वाकड. सो एक काइंड ऑफ बॉर्डर वरती पकडू शकता. आणि प्रॉपर वाकड म्हणता येणार नाही जो की खूप पॉप्युलर आहे. सो हा थोडासा अपोजिट साईडला. सो तर त्यामुळे रेट्स वगैरे मध्ये डिफरन्स पडतोच अर्थातच. त्यानंतर डिस्टन्सेस बघू शकता तुम्ही. लँडमार्क्स जवळपास कुठले कुठले आहेत ते अकाउंट फेजवर. आणि पुनावळेला जो एक नवीन टेक पार्क येणार आहे त्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हिंजवडीचा आय टी पार्क पण जवळच आहे. लोकेशन वाईज तुम्ही आता आयडिया चाली असेल जेव्हा तुम्हाला गुगल मॅप्स वरती दाखवलं. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जवळपास तुम्ही बघू शकता काय काय आहे. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल तुम्हाला दाखवलं ती जवळच आहे. भूमकर चौक पण जवळ आहे. हिंजवडीचा आय टी पार्क पण जवळच आहे. आणि मुंबई पुणे हायवे सुद्धा जवळ आहे. सो तिथून कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगली आहे. तर हे होतं
लोकेशन नंतर बघूयात महत्वाचं मास्टर प्लॅन. जसं की तुम्हाला सांगितलं की ए आणि बी बिल्डिंग हे फेज वनचा पार्क फेज वनचा पार्ट असतील. ए बिंग आडवी आहे, यामध्ये की खाली 2-3 खालचा एक फ्लोअर बहुतेक कमर्शियल आणि त्यानंतरचे वरचे फ्लोअर रेसिडेन्शियल आहेत. त्यानंतर ही बी बिल्डिंग इथे मोस्टली 2 BHK आणि 3 BHK आहे. त्यानंतर फेज टू मध्ये सी आणि डी बिल्डिंग येईल आणि त्यासोबतच जे काय अम्युनिटी असतील त्या येतील. सो आणि गेट मधून एंट्री केल्या केल्या तुम्हाला पहिले ए बिल्डिंग लागेल, नंतर बी बिल्डिंग लागेल. सो गेट मध्येच कन्सिडर होईल असं तरी मला वाटतंय. सो सोसायटीचाच पार्ट असेल त्यामुळे. आणि कारण की इथे दुसरे फ्लॅट्स पण आहेत, फक्त म्हाडाचे फ्लॅट नाही, तर सोसायटीचाच पार्ट असेल फॉर शुअर. त्यामुळे तुम्हाला अम्युनिटीज वगैरे सर्व यूज करायला सुद्धा भेटतील. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे. पोझिशन जवळ आहे, हा एक ऍडव्हान्टेज आहे. नंतर मास्टर प्लॅन तुम्ही आर्किटेक्चर प्लॅन हा बघू शकता. हा रोड जो की मुंबई पुणे हायवेला कनेक्ट होतो. त्यानंतर ए बिल्डिंग ही तुम्ही बघू शकता G+ मेझा फ्लोअर प्लस 12 मजली अशी बिल्डिंग आहे. त्यानंतर ही एल शेप बी बिल्डिंग आणि त्यानंतर CD इन फ्युचर येतील इथे. फ्लोर प्लॅन इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर कमी वेळ नसेल मिळत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून त्याला झूम करून तुम्ही प्रॉपरली बघू शकता, जर झूम तुम्हाला दिसत नसेल एक्झॅक्टली तर. बट मला थोडासा एकदम हा पण प्लॅन थोडासा विचित्र वाटला, कारण की तुम्ही बघू शकता इथे विचित्र बघायचं तर 12 फ्लोअरचा बघू शकता तुम्ही. 12 फ्लोअर वरती तुम्ही बघू शकता 1 RKचे जे दाखवले तुम्हाला. एंट्री केल्या केल्या हा लिव्हिंग आणि समोर टॉयलेट आणि बाजूला किचन, हा 1 RK किचन आणि टॉयलेट हा एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर दुसरा हा जर बघितला तर लिव्हिंग नंतर किचन आणि इथे सिट आउट दिलेला आहे. हा पण मोस्टली 1 RK मध्ये कन्सिडर व्हायला पाहिजेत, कारण की सिट आउट आहे, रूम नाहीये. त्यानंतर हा थोडासा विचित्र वाटला मला. हे बघा लिफ्टच्या बाजूला जो आहे, हा तुम्हाला कर्सर दिसत नसेल, बट लिफ्टच्या बाजूला जो आहे, इथून तुम्ही एंट्री केल्या केल्या लिव्हिंग सॉरी डायनिंग एरिया, हा एवढा पूर्ण डायनिंग एरिया इथे वॉश बेसिन, टॉयलेट बाथरूम, इथे वॉश बेसिन आणि या साईडला हा अगेन लिव्हिंग प्लस किचन असं त्यांनी दिलेले आहे. आय एम नॉट शुअर व्हॉट डज इट मीन, बट लिव्हिंग प्लस किचन दिलेलं इथे. अगेन मागच्या फ्लॅट प्रमाणेच इथे असेल की लिव्हिंग प्लस किचन आणि एरिया छोटासा आहे. सो आय एम नॉट शुअर कसं ते होईल मॅनेज. आणि दुसरी कुठली एंट्री असंच दिसत नाहीये, जी की असायला पाहिजे होती बेडरूम साठी. आता इथे फक्त डायनिंग एरिया दाखवलाय, इथे लिव्हिंग प्लस किचन दाखवलंय, मग बेडरूम कुठे आहे? ही जी बेडरूम बाजूची दिसते ती या दुसऱ्या फ्लॅटची आहे. या फ्लॅट मध्ये एंट्री केल्यावर डायनिंग एरिया, लिव्हिंग प्लस किचन, अगेन डायनिंग डायनिंग सेपरेट आहे, प्रॉपर आहे आणि लिव्हिंग किचन. सो थोडंसं कन्फ्युजिंग आहे. हा मोस्टली किचनच असायला पाहिजेत, बट त्यांनी दिलेलं आहे तसं. त्यानंतर इथे ही बेडरूम. सो हे बेडरूम झालं. बट मग या फ्लॅटसाठी 1 RK जरी म्हणायचं जरी झालं तरी पार्टिशन तर नाहीये. रूम तुम्हाला कसं यूज करता येणार? So, हा थोडासा कन्फ्युजिंग आहे. हा ओपनच आहे इनफॅक्ट पूर्ण. आणि इथे डायनिंग दिलं तर इथे मे बी किचन लिहायला पाहिजे होतं आणि हा लिव्हिंग. सो त्याप्रमाणे हा 1 RK होईल. आणि तुम्ही बघू शकता इथे हा 1 BHK आहे. या 1 BHK ला कुठे बाल्कनी नाही आहे 12 फ्लोअरला. इथे हा पण अगेन लिव्हिंग, स्टडी रूम, बाथरूम, डायनिंग. इथे पण इनक्लोज बाल्कनी आहे, ही प्रॉपर बाल्कनी नाही. इनक्लोज बाल्कनी म्हणजे तुमचा थोडासा विंडो मध्ये स्पेस दिला येईल, बट हे बाल्कनी नसते. सो इथे पण बाल्कनी नाही आहे. सो 12 फ्लोअरवरती बाल्कनी नाही आहे, बट इथे तुम्ही दुसरीकडे जर बघणार 9 to 11 फ्लोअर इथे बाल्कनी दिसते काही काही फ्लॅटला. सो हे अप्लाय करताना, अर्ज करताना तुम्हाला पण कन्फ्युजिंग वाटेल की अर्ज कराल तुम्ही एक्सपेक्ट करून की बाल्कनी भेटेल, बट तुम्हाला भेटेल 12 फ्लोअरचा बाल्कनी नाही भेटणार. किंवा मग दुसरे इथे पण आहेत 1 RK जिथे की बाल्कनी नाही आहेत. सो असं पण होऊ शकतं. सो त्यामुळे थोडंसं रिस्की पण आहे अर्ज करणे, बट अगेन इट्स अप टू यू. तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर डेफिनेटली तुम्ही अर्ज करू शकता. मार्केट रेट बद्दल बोलूयात लवकर. 1 RK 30 1 BHK 2 BHK ची कॉस्टिंग 30, 40, 50 लाख, 2 BHK ची 50 पर्यंत जाते आणि ज्यांचा रेंट तुम्ही 10, 15, 20 पर्यंत पकडू शकता मॅक्स टू मॅक्स. त्यानंतर फायनल वर्डिक्ट. लोकेशन थोडंसं बाहेरच आहे अर्थातच, बट ठीक आहे, मॅनेजेबल आहे. त्यानंतर पोझिशन जवळ आहे, दॅट इज गुड थिंग. कॉमन आहे, दॅट इज अगेन गुड थिंग. काही फ्लॅटला बाल्कनी नाहीये, ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे आणि लेआउट पण थोडासा कन्फ्युजिंग आहे. सो इट्स न्यूट्रल फॉर मी.